नमस्कार. मी समीर माचवे आणि मी एक फायनान्शियल फ्रीडम कोच आहे. आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तुम्ही जर स्मॉल किंवा मीडियम स्केल बिझनेस करत असाल किंवा तुम्ही जर एम्प्लॉई असाल अशा कुठल्या धंद्यामध्ये काम करणारे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे या बिझनेसचे ओनर्स आहेत त्यांच्यासाठी हा स्पेसिफिक मी व्हिडिओ बनवतोय, आणि जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा त्यांच्या ओनरला द्यायचा आहे. राईट. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, ज्याच्यामुळे बोथ दी ओनर अँड दी एम्प्लॉईज ऑफ दी स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्री विल बी बेनिफिटेड. आणि हा विषय आहे ऍक्सिडेंट्स. भारतामध्ये ऍक्सिडेंट्स ही खूप सामान्य गोष्ट आहे आणि सातत्याने आपण या ऍक्सिडेंट्सला बळी जात असतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला हे ऍक्सिडेंट्स होत असतात. काही डेटा मी काढलाय जस्ट टू गिव्ह यू अ पर्स्पेक्टिव्ह. 2022 साली भारतामध्ये 1,68,000 लोकांचा मृत्यू झाला या ऍक्सिडेंटमुळे. आणि हे फक्त रोड ऍक्सिडेंट्स होते. इंडस्ट्रीयल ऍक्सिडेंट्स बद्दल मी बोलतच नाही. सो एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये ऍक्सिडेंट्स होतात. ऑन एन एव्हरेज असं समजलं जातं की रोज 1200 ते 1500 ऍक्सिडेंट डेली होतात. आणि साधारण 450 पावणे 500 लोक या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात, विच इज व्हेरी व्हेरी सॅड. आणि सगळ्यात जास्त भारतामध्ये ऍक्सिडेंट कशाचे होते तर टू व्हीलर्सचे. आपण बघितलेलं आहे रस्त्यावरती लोकांना थांबायला अजिबात वेळ नाहीये. प्रत्येक जण घाईमध्ये आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी या देशाच्या प्राईम मिनिस्टरपेक्षा बिझी आहे, मला खूप काम आहे. आणि सिग्नल रेड असताना देखील हे लोक सिग्नल तोडून आपण जातो. आणि ही सगळ्या भारतीयांची कोड आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी स्पेसिफिक पर्सन, बट आपल्याला अत्यंत घाई आहे, कुठे जायचंय माहित नाही. आणि अशा वेळेस जेव्हा एखाद्या गाडीला गाडी लागते तेव्हा हीच घाईत असलेली लोक 2-2 तास तिथं रस्त्यात भांडत बसतात. अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे. आणि हे चित्र जवळपास सगळीकडे सारखंच आहे, कुठलाही शहर याला अपवाद नाही. रिसेंटली मुंबईत देखील मी बघितलं हा ट्रेंड वाढत चाललाय की सिग्नल तोडून पटकन कोपऱ्या कापऱ्यातनं निघून जाणे. सिमिलरली वी आर नॉट व्हेरी केअरफुल वेन वी वर्क इन द इंडस्ट्रीज. आणि म्हणूनच या विषयावर व्हिडिओ बनवावा असा मी एक उपक्रम घेतलाय आणि दॅट इज वाय आय एम मेकिंग दिस व्हिडिओ. राईट. आता ऍज अ एम्प्लॉयर तुम्ही जेव्हा काही लोकांना आपल्याकडे कामाला ठेवता तेव्हा काही इम्पॉर्टंट अपेक्षा त्यांच्या तुमच्याकडनं ऍज अ ओनर असतात. म्हणजे त्यांची जेव्हा काही कन्सर्न येईल किंवा अडचण येईल तेव्हा त्यांना तुम्ही काहीतरी मदत करावी ही अपेक्षा त्या एम्प्लॉई आणि त्याच्या फॅमिलीची नेहमी असते. आणि ती अपेक्षा करण्यासाठी ऍज अ ओनर तुम्ही आतुर पण असतात, तुमची इच्छा पण असते. पण अनेकदा पैसा आडवा आल्याने तुम्ही हवी तेवढी मदत त्यांना करू शकत नाही. आणि हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह जर करायचा असेल तर त्यातलं एक सोल्युशन हे आहे की या सगळ्या एम्प्लॉईजसाठी आपण अपघाती विमा घेणे. राईट. आणि त्यांनी काय होईल तर इन केस दॅट एम्प्लॉई मीट्स विथ एन ऍक्सिडेंट, मग तो कामावर असताना असेल, घरी येताना जाताना किंवा अजून कुठे गावाला गेलेला असताना पण, तर हे कव्हर त्याला सगळं मिळणार आहे कुठल्याही प्रसंगामध्ये. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बेनिफिट्स तो घेऊ शकतो. उदाहरणार्थ अपघातामुळे डेथ झाली तर त्याच्या फॅमिलीला एक लमसम पेमेंट आपण देऊ शकतो. डेथ झाली नाही पण डिसेबिलिटी आली, ती टेम्पररी स्वरूपाची असेल किंवा परमनंट स्वरूपाची असेल. टेम्पररी स्वरूपाची असेल म्हणजे एखादं फ्रॅक्चर असेल, त्यावेळेस तो कामावर नाही येऊ शकला, मग त्यावेळेस त्याला डिसेबिलिटी बेनिफिट्स मिळतात. जर परमनंट स्वरूपाची असेल तर त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट इन्व्हॉल्व असते, एखादा शरीराचा भाग कापून टाकावा लागतो मेजर ऍक्सिडेंटमध्ये. असं कोणाचं होऊ नये पण अशा गोष्टी होतात आणि त्यावेळेस मेडिकलचा खर्च येतो, ते सगळं याच्यामध्ये कव्हर होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऍक्सिडेंट इन्शुरन्स हा जगातला सगळ्यात स्वस्त इन्शुरन्स आहे. अनफॉर्च्युनेटली तो स्वस्त असल्यामुळे विकणाऱ्याला त्याच्यात फार रस नाही, कारण त्याच्यामध्ये त्याला इन्कम होत नाही फारसा. आणि मग तो एक दुर्लक्षित प्रॉडक्ट म्हणून आपल्या समाजामध्ये राहून जातं, कोणी त्याच्याबद्दल चर्चा करत नाही. जिथे फक्त कंपल्सरी आहे तोच ऍक्सिडेंट करण्याकडे आपला कल असतो. उदाहरणार्थ गाडीचा इन्शुरन्स, कारण पोलीस पकडेल म्हणून आपण त्याच्यासाठी इन्शुरन्स काढतो. ऍक्सिडेंट इन्शुरन्स नसेल तर कोणीच तुम्हाला पकडणार नाही. बट ऍज अ एम्प्लॉयर ही आपली जबाबदारी आहे की आपल्याकडे जे लोक काम करतात त्यांची काळजी घेणं. 100% काळजी घेणं कोणालाही शक्य नाहीये, पण ऍटलिस्ट ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेऊन आपण बऱ्यापैकी त्यांची काळजी घेऊ शकतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण अशा प्रसंगामध्ये त्यांची मदत करू शकतो. सो याच्यासाठी आपल्याला ऍज अ ओनर ऑफ द बिझनेस आपल्याला काय फायदा होणार आहे, ते एम्प्लॉई रिटेन्शन होणार आहे. कारण
ज्या एम्प्लॉईला ही जाणीव आहे की माझा मालक माझी काळजी घेतोय, अडल्या पडल्याला हा मला कामी येणार आहे, उद्या माझा अपघात झाला तर हा मला सोडून नाही देणार आहे, तर तो एम्प्लॉई निश्चितच त्या नोकरीवर टिकण्याची शक्यता 100% वाढते. बॅकग्राऊंडला जेव्हा हे माहिती असतं की माझ्या जॉबला एक सेफ्टी नेट आहे, माझा उद्या अपघात झाला तर मी आय विल नॉट सफर, आणि माझं सफरिंग कमी करण्यासाठी माझा एम्प्लॉयर मला मदत करणार आहे, अशी जेव्हा भावना लोकांच्या मनात असते तेव्हा निश्चितच प्रॉडक्टिव्हिटी इंडस्ट्रीची वाढते. त्याच्याबद्दल काही शंका नाही. अर्थात ऍज अ एम्प्लॉयर तुम्ही याचं एज्युकेशन देखील तुमच्या एम्प्लॉईजला दिलं पाहिजे. ते दिल्यामुळे त्यांना अजून फायदा होणार आहे. लिगल कंप्लायन्स अनेकदा ऍक्सिडेंट काढणं कंपल्सरी असतं. जेव्हा ऍक्सिडेंट होतो आणि त्यावेळेस जर इन्शुरन्स नसेल तर मात्र प्रॉब्लेम्स येतात. सो लिगली कंप्लायंट व्हायला पण तुम्हाला ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि इट हेल्प्स फॉर शुअर. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऍज अ ओनर आपण कितीही हुशार असलो तरी आपण एकटे धंदा करू शकत नाही. आपल्याला इतर लोकांची मदत लागते आणि त्यातला एक महत्वाचा घटक आहे आपले एम्प्लॉईज. त्यामुळे हे आपले ऍसेट जे आहेत एम्प्लॉईज यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, ना की आपलं इट इज वी आर अकाउंटेबल फॉर दॅट. सो याच्यासाठी पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेणं हे एक सोपं, कमी खर्चात असलेलं माध्यम आहे आणि ज्याच्यामुळे एक सुवर्ण मध्य साधू शकतो. ओनरला खर्च कमी येतो आणि एम्प्लॉईला योग्य ते प्रोटेक्शन मिळतं. असा एक सुवर्ण मध्य आपल्याला याच्यात साधता येतो. त्यामुळे एक आपली टीम बिल्डिंग चांगली होते, आपण त्यांना सेफ्टी प्रदान करू शकतो आणि उद्या जे काही फायनान्शियल लॉसेस होणार आहेत कंपनीला ते पण बऱ्यापैकी आपण त्याच्यातनं कॉम्पेन्सेट करू शकतो. राईट. सो आता मी तुमच्यासाठी दोन वेगवेगळे पर्याय काढलेले आहेत जे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला ऑफर करू शकता आणि अत्यंत स्वस्त पर्याय आहेत. त्याच्यामध्ये कव्हरेजेस सगळे आहेत. ते काय कव्हरेजेस आहेत, कसे कव्हरेजेस आहेत हे आपण आता बघूयात. सो आत्तापर्यंत तुम्हाला असं जाणवलं असेल की येस, मला ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी कृती करेन की नाही हा नंतरचा भाग आहे, पण विचार मी निश्चित करीन असं जर तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा की येस, आय अग्री टू युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि पुढच्या भागाकडे आपण जाऊयात. ओके. सो तुमच्या स्क्रीनवर आता एक प्रपोजल दिसतंय. मी तुम्हाला दोन प्रपोजल प्रपोज करतोय आणि हा जो पहिला पार्ट आहे हा तुमचे जे महत्वाचे एम्प्लॉईज आहेत, जे तुमचे क्रिटिकल कामं करतात आणि त्यांना तुम्ही पेमेंट जास्त पेमेंट देता, असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. सो इथे मी जे प्रॉडक्ट दाखवतोय त्याच्यामध्ये अपघाती डेथ झाली बिकॉज ऑफ ऍक्सिडेंट, जर त्या व्यक्तीची डेथ झाली तर त्याच्या नॉमिनीला 15 लाख रुपयाचं कॉम्पेन्सेशन मिळणार आहे. जर अपघात झाला आणि मृत्यू झाला नाही, मात्र टोटल परमनंट डिसेबिलिटी आली, म्हणजे काय तर पूर्ण अपंगत्व आलं, तर 10 लाख रुपयाचं कॉम्पेन्सेशन मिळेल. आता शरीराचे जेव्हा कुठलेही दोन अवयव पूर्णपणे निकामी होतात तेव्हा त्याला पूर्ण अपंगत्व म्हणतात. ह्याचे डिटेल्स त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला मिळणार आहेत. पण असं झालं तर मात्र 10 लाख रुपयाचं कॉम्पेन्सेशन त्या व्यक्तीला मिळणार आहे. ही व्यक्ती जिवंत आहे. आता पार्शियल डिसेबिलिटी झाली म्हणजे एकच अवयव डॅमेज झाला तर 10 लाख रुपयापर्यंत कॉम्पेन्सेशन मिळेल. कुठला अवयव डॅमेज झालाय त्याच्यावरती ते कॉम्पेन्सेशन अवलंबून आहे. जितका महत्वाचा अवयव तितकं जास्त कॉम्पेन्सेशन, असं याचं लॉजिक आहे. हे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे आहे, त्यामुळे इथे काही कंपनी टू कंपनी काही व्हेरिएशन होत नाही. जर अपघातामुळे त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागलं, काही ट्रीटमेंट करावी लागली, फ्रॅक्चर झालं, ऑपरेशन करावं लागलं, असं काही झालं तर त्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च जो आहे तो 4 लाख रुपये इथे आपल्याला मिळणार आहे. आता खूप वेळा काय होतं की जर काम करत असताना ऍक्सिडेंट झाला तर हा सगळा जो काही हॉस्पिटलायझेशनचा खर्च आहे याचा भुर्दंड डायरेक्टली एम्प्लॉयरच्या डोक्यावर पडतो, म्हणजे तुमच्या डोक्यावर पडतो. सो तसं व्हायला नको हवं असेल तर मात्र हे इन्शुरन्स करणं फार आवश्यक आहे आणि 4 लाखापर्यंतचं ऍक्सिडेंट हॉस्पिटलायझेशन इथे आपल्याला मिळतं. राईट. आणि त्या एम्प्लॉईची, त्याच्या कुटुंबाची निश्चितच ही अपेक्षा असते की मालकानी काहीतरी आपल्याला मदत केली पाहिजे. ती मदत तुम्ही इथून इन्शुरन्स घेऊन करू शकता. लॉस ऑफ इन्कम, आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे की खूप वेळा असं होतं की त्या एम्प्लॉईचा अपघात होतो आणि काही दिवस त्याला कामावर येता येत नाही. असं झालं की मग एम्प्लॉयर्स त्याचा पगार बंद करून टाकतात आणि मग त्याच्या वेळेस त्याचं सगळं बजेट हलतं. असं जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर या इन्शुरन्समध्ये 5,000 रुपये आठवड्याला आपल्याला लॉस ऑफ इन्कम कॉम्पेन्सेशन मिळण्याची सोय आहे. म्हणजे काय की दर आठवड्याला 5,000 रुपये प्रमाणे महिन्याला 20,000 रुपये ह्या इन्शुरन्स पॉलिसीमधनं आपल्याला मिळतात. दिस इज फॉर लॉस ऑफ इन्कम.
आणि हे खूप महत्वाचं आहे की आणि त्यावेळेस त्याचा घर खर्च जर तो एकटाच व्यक्ती कमवत असेल तर आपण इमॅजिन करू शकतो त्याच्या कुटुंबावर काय अवस्था होईल कुटुंबाची. तसं होऊ द्यायचं नसेल तर इथे आपण हा एक मदतीचा हात इनडायरेक्टली आपण देऊ शकतो. सो 20,000 रुपये महिना आणि हे जे कव्हर आहे 5,000 रुपये विकली, हे 2 वर्षाचं कव्हर आहे. म्हणजे एखाद्या माणसाचा मेजर ऍक्सिडेंट झाला, इज कम्प्लिटली बेड रिडन, इन दॅट केस त्याला 2 वर्षापर्यंत आठवड्याला 5,000 रुपये किंवा महिन्याला 20,000 रुपये हे या कंपनीतनं मिळत राहणार आहेत. आता ह्या सगळ्या फॅसिलिटीजसाठी अॅन्युअल प्रीमियम जो आहे तो फक्त 3,013 रुपये आहे. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर दिवसाला 10 रुपयापेक्षा कमी हा खर्च आहे. सो मी असं सजेस्ट करीन की ह्या प्रॉडक्ट पेक्षा स्वस्त प्रॉडक्ट तुम्हाला कुठेही जगात मिळणार नाही आणि चांगलं प्रोटेक्शन हे प्रॉडक्ट देते. राईट. सो आता ते एम्प्लॉईज ज्यांचे पगार कमी आहेत, बेसिक कामं करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण कुठलं प्रॉडक्ट आहे ते बघूयात. लेट मी जस्ट टेक यू थ्रू दॅट. ओके. सो दिस इज द प्रॉडक्ट फॉर द एम्प्लॉईज हु आर नॉट पेड ॲज मच. बेसिक लेवलचे कामं करणारे, फार महत्वाचा रोल नाहीये त्यांचा, अशा लोकांसाठीचं हे प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथ झाली तर 5 लाख रुपयाचं कव्हर आहे. त्याच्यानंतर परमनंट डिसेबिलिटी झाली तर 5 लाखाचं कव्हर आहे. पार्शियल डिसेबिलिटी झाली तर 5 लाख रुपयापर्यंत कॉम्पेन्सेशन या व्यक्तीला मिळणार आहे. ऍक्सिडेंटमुळे हॉस्पिटलायझेशन झालं, हॉस्पिटलायझेशनचा जो काही खर्च येईल तो 2 लाखापर्यंत याच्यामध्ये कव्हर करता येणार आहे. सो ती पण सोय या प्रॉडक्टमध्ये आहे. आणि लॉस ऑफ इन्कम 3,000 रुपये आठवड्याला म्हणजे 12,000 रुपये महिन्याला असं या प्रॉडक्टमधनं मिळण्याची सोय आहे. आणि इथे यू कॅन सी फक्त 1,500 रुपये वर्षाचं प्रीमियम आहे. एवढं हे स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट आहे. राईट. हे दोन्ही प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या लोकांप्रमाणे. आणि ह्या प्रॉडक्टमध्ये कस्टमायझेशन पण आपल्याला करता येईल. तुम्हाला समजा ह्याच्यात काही कमी जास्त करायचं असेल, रिस्क कव्हर वाढवायचंय, पर लॉस ऑफ इन्कम कव्हर वाढवायचंय, तर या सगळ्या गोष्टी करता येतील. हे स्टँडर्ड सॅम्पल्स मी बनवलेले आहेत सो दॅट याच्यापैकी कुठलं तुमच्या कामाचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा याचं पूर्ण कस्टमायझेशन मी आणि माझी टीम तुम्हाला करून देऊ शकतो. राईट. सो ह्या प्रॉडक्टचा विचार करा, लवकरात लवकर हे प्रॉडक्ट अक्वायर करा. आणि या संदर्भातला सगळा सपोर्ट म्हणजे ते प्रॉडक्ट अक्वायर करणं, नंतर त्याचं सर्व्हिसिंग करणं, वेळच्या वेळी ते रिन्यू करून घेणं, गरज पडल्यास क्लेम जर आला तर त्यावेळेस तुमची 100% मदत करणं, ही सगळं करण्याची क्षमता आमच्या टीममध्ये आहे. सो फिंदास टीम तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी मदत करेल. तुम्ही हे प्रॉडक्ट घेऊन तुमच्या एम्प्लॉईजला मदत करा. आय होप बेटर सेन्स प्रिव्हेल्स. तुम्हाला काही ना काहीतरी व्हॅल्यू या व्हिडिओमधनं मिळाली असेल आणि तुम्ही या प्रॉडक्टचा जरूर विचार करा. हे प्रॉडक्ट काय आहे, याचे डिटेल्स कसे आहेत, हे कसं अक्वायर करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला पुरवणार आहे. तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आणि जाता जाता एवढंच सांगेन की हा सगळा जो प्रीमियम मी तुम्हाला सांगितला 1,500 रुपये आणि 3,000 रुपये, दिस इज इन्क्लुडिंग जीएसटी. राईट. सो तुम्ही याच्यावर जीएसटी पण क्लेम करू शकता, दॅट इज ऍडिशनल बेनिफिट. बट शेवटी हेच सांगतो, तुमच्या एम्प्लॉईची काळजी घ्या म्हणजे ते तुमच्या कस्टमरची काळजी घेतील. दिस इज दी वे टू डू बिझनेस. आय होप दी स्मॉल अँड मिडियम स्केल बिझनेस मन विल अंडरस्टँड दिस अँड टेक ऍक्शन ऑन इट. थँक्यू. या व्हिडिओतनं व्हॅल्यू मिळाली असेल तर कन्सिडर सबस्क्रायबिंग टू आवर चॅनल आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पुन्हा भेट द्या. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्या इनबॉक्समध्ये येतील. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. हॅव अन अबंडंट लाईफ.